बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील बुद्धविहाराचा समन्वय करण्याच्या उद्देशाने गेले अनेक वर्ष काम करीत आहे। या समितीचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत उल्हासनगर येथील शहीद अरुण वैद्य सभागृह टाउन हॉल येथे अशोक सरस्वती बौद्ध यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत ठाण्यात देण्यात आली। पत्रकार परिषदेला अशोक सरस्वती अध्यक्ष बुद्धविहार समन्वय समिती, महेंद्र बाळसागडे उपाध्यक्ष बुद्धविहार समन्वय समिती, मेहराताई गायकवाड, सदानंद जाधव, प्राचीताई जाधव, राजेश कांबळे, दिगंबर हजारे, प्रकाश मोर्या, प्रदीप सावंत उपस्थित होते। बुद्धविहार समन्वय समिती प्रामुख्याने बौद्ध संस्कृती निर्माण करणे, बौद्ध वारसा आणि बौद्ध लेणी संरक्षण करणे, बौद्ध संस्कार विधीमध्ये समानता आणणे, बौद्ध विहारात पाली भाषा प्रचार केंद्र करणे, भिक्खू संघ आणि उपासक समन्वय करणे ह्या उद्देशाने हे बौद्ध विहाराचे चौथे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे। डॉक्टर भदंत उपगुप्त महास्थिरवीर हे ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष असतील, तर श्यामदादा गायकवाड हे उद्घाटक आहेत। मुख्य अतिथी म्हणून आकाश लामा आणि जी मोहन, उमेश नागदेवे आणि भेरूलाल नामा हे उपस्थित राहणार आहे। स्वागताध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत साळवे आणि सुरेश त्रिभुवन आहेत। समारोप समारंभात समितीचे अध्यक्ष अशोक सरस्वती बौद्ध पुढील दिशा मांडतील। डॉक्टर हेमलता महिस्वर ह्या महिला चर्चा सत्राच्या अध्यक्षा राहतील। देशाच्या विविध राज्यातील महिला कार्यकर्ता त्यात सहभागी होणार आहेत। डॉक्टर उल्हास आंबेडकर चांदेलकर युवा चर्चाचे अध्यक्ष राहतील। देशातील विविध राज्यातील युवक त्यात सहभागी होऊन आपले विचार मांडणार आहेत। राजेश कांबळे पॅनल डिस्कशनचे सूत्रसंचालन करणार असून डॉक्टर पल्लवी दराडे, रमेश कटके, डॉक्टर रवींद्र मुंद्रे, प्राध्यापक राहुल राब, प्राध्यापक सुधीर कांबळे त्यात सहभागी होतील। अधिवेशनात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यात उल्हासनगर येथील नाट्यकर्मी आणि नागपूर येथील कलावंत नाट्य व गीत गायन सादर करतील। बुद्धविहार समितीच्या वतीने वर्षभरात विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत। त्यात धम्म परीक्षण शिबिर, बाल संस्कार आणि व्यक्तिमत्व विकास निवासी शिबिर, कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर, पाली भाषा प्रशिक्षण शिबिर, लेणी संवर्धन, धम्म यात्रा, जपानी भाषा ऑनलाईन वर्ग इत्यादी आयोजित करण्यात येणार आहे। समाजातील विचारवंत उपासक उपासिका, बुद्धविहार संचालक या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हे अधिवेशन यशस्वी करावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष अशोक सरस्वती बौद्ध आणि राजेश कांबळे यांनी केले आहे। सरस्वती बौद्ध बुद्धविहार समन्वय समितीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि 28 फेब्रुवारी 1 मार्च रोजी होणारं उल्हासनगरच्या अरुण वैद्य टाउन हॉलमध्ये जे बुद्धविहारांचं चौथं राष्ट्रीय अधिवेशन होत आहे त्या अधिवेशनाचा मुख्य आयोजक आहे। हे अधिवेशन बुद्धविहारांमध्ये बुद्धविहार संस्कृती निर्माण करणे, बौद्ध सणांमध्ये एकवाक्यता आणणे, बुद्धविहारात बौद्ध सणांमध्ये सुसूत्रता आणणे, बौद्ध संस्कारांमध्ये एकवाक्यता आणणे या आणि महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात देणे, पाली भाषेचा प्रचार करण्याकरता बुद्ध विहाराला केंद्र करणे या हेतूसाठी हे बुद्ध विहारांचं चौथं राष्ट्रीय अधिवेशन आम्ही आयोजित केलेलं आहे। या अधिवेशनाचे अध्यक्ष भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त हे अध्यक्ष असतील। रिपब्लिकन नेते श्यामदादा गायकवाड हे उद्घाटन करतील आणि या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बुद्ध महासभेचे भीमराव यशवंतराव आंबेडकर हे राहतील। तमिळनाडूचे नेते जी मोहनन आणि उमेश वैद्य, आकाश लामा, त्याच्यानंतर भेरूलाल नामा बौद्ध हे राहतील। 3 चर्चासत्र होतील। डॉक्टर हेमलता महेश्वर महिलांच्या चर्चासत्राचे अध्यक्ष राहतील। डॉक्टर उल्हास चांदेलकर हे युवकांच्या चर्चासत्राचे अध्यक्ष राहतील। विद्वानांचं एक पॅनल डिस्कशन राहील, त्याचे प्रमुख
राजेश कांबळे राहतील आणि प्रतिनिधी सत्राचे अध्यक्ष समितीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक घनश्याम दाभर्डे राहतील. देशातील विविध भागातून युवक आणि महिला आणि कार्यकर्ते या चर्चासत्रामध्ये मार्गदर्शन करतील. देशातून 700 प्रतिनिधी या अधिवेशनाला प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहतील. आपण सगळ्यांनी या अधिवेशनाला यावं या माध्यमातून आम्ही विनंती करीत आहोत.